चल अनन्या, निघतोय मी. हो झालं, हे घे, वेळेत जेवून घे. हो. आणि ब्रेक मध्ये फोन कर मला. हो. बरं ऐक ना, आई मला जरा अजूनही स्ट्रेस्ड वाटते. जरा बघशील ना तिच्याकडे? हो, तू नको काळजी करू, मी आहे ना. ऍक्च्युली मला ऑफिसला जायलाच टेन्शन आलंय. आणि घरात काय होईल ना काही सांगता येत नाही. अथर्व, तू याकडे नको लक्ष देऊस. हे बघ, तुझा नवीन जॉब आहे, तू त्याकडे फोकस कर. इथे मी आहे, मी बघते. तू आहेस म्हणून मला कसलं टेन्शन नाहीये बायको. सिमरन, हा, घरातले नियम मोडल्यावर आता फाईन घ्यायला पाहिजे यांच्याकडनं. फाइन मतलब? हॉलमधून फक्त ये जा करायला सूट दिली. रोमांस करायचा असेल ना तर तो बाहेर जाऊन करायचा. चल अनन्या, बाय. अनन्या, रूल्स जरा तू आता बाय हॅड करून ठेवा, कारण इथे तुम्हाला आता काहीच करता येणार नाही. जेवायचं सुद्धा नाही. हो माहितीये काकू. माहितीये ना? मग ही भांडी इथे काय करते तुमची? आज घेऊन जाती. अहो काकू, आईने तुमच्यासाठी ब्रेकफास्ट बनवलाय. आई काही मनात ठेवत नाही तुमच्यासारखं. अरे मग मनात ठेवा ना. कंटाळा आलाय आम्हाला नेहमीचा तोच नाश्ता खाऊन. रोज काय कांदा पोहे उपमा थालीपीठ घावन संपलं. हा, कंटाळा येत नाही तुम्हाला तोच नाश्ता करून? आणि कुणी सांगितलं होतं आमच्यासाठी नाश्ता करायला? कुणी सांगितलं होतं आगाऊपणा करायला? काय करताय? अरे अहो काकू, अरे रे, अहो काय केलं तुम्ही हे काकू? तुमच्या इगोमुळे अन्नाचा तरी अपमान नका करू. इथे लोकांना एका वेळेचं जेवायला मिळत नाही आणि तुम्ही असं अन्न टाकून देताय. तुम्हाला अन्नाची किंमत नाहीये. ए, मला अक्कल शिकवू नकोस. आणि किंमत मला नाही, तुम्हाला नाहीये. कुणी सांगितलं होतं तुम्हाला न विचारता नाश्ता करायला? अहो ब्रेकफास्टची वेळ आहे, मग ब्रेकफास्टच करणार ना. नाही म्हणजे या घरात काय सगळं एकमेकांना विचारूनच होतं का? पण मुळात तुमचं घर आणि आमचं घर आता एक राहिलेलं नाही ना. मग दुसऱ्यांच्या घरात केलेलं आणि आमच्या आवडीचं नसलेलं आम्ही का खायचं? आणि ते पाप बीप काही लागणार आहे ना, ते अरूला लागेल, मला नाही. मी तिला ऑलरेडी सांगितलं होतं मला तिच्या हातचं खायचं नाहीये. मग का केलं तिने? तिलाच मिरवायची खूप हौस आहे ना. त्याला मी काय करणार? पण मग म्हणून असं अन्न टाकून द्यायचं? मला ना तुझ्याशी काहीही बोलायचं नाही. मुळात तू इथे उभी राहून ना बोलत जाऊ नकोस. तुझ्या बाउंड्रीज माहिती आहेत ना तुला. हा, चल आज जा, आज जा. देविका काकू, डायनिंग एरिया आणि हॉल एक नाहीये. पण इतका वेळ तू हॉलमध्ये उभी होतीस ना. बालिशपणा आहे हो काकू, म्हणजे निव्वळ बालिशपणा. काहीतरी कुरघोडी करायची म्हणून तुम्ही काहीतरी करताय, पण याला काहीच अर्थ नाहीये. नाही म्हणजे हे सगळं करून काय साध्य करताय तुम्ही? मला ना तुझ्याशी अजिबात बोलायचं नाहीये आणि तुझं काही ऐकायचं पण नाही. तुमच्यासारखं ना हे असं शीतमोजत आम्हाला नाही खाता येत. गेलं थोडंसं वाया तर काय फरक पडतो? नाही ठीक आहे, मी एकच गोष्ट सांगते काकू. तुम्ही मला सारखं ऐकवत असताना श्रीमंत घरातनं आली आहे, श्रीमंत घरातली मुलगी. पण मीही तुम्हाला स्पष्ट सांगते, आमच्या घरात आम्ही श्रीमंत जरी असलो, आमच्याकडे कितीही पैसा असला तरी आम्ही अन्नाचा कधी असा अपमान नाही केला. बेसिक व्हॅल्यूज आहेत आमच्यात. आणि मी तुम्हाला हेही सांगते, ही जी काही तुम्ही अन्नाची नासाडी केली आहे ना, याचा पश्चाताप तुम्हाला मात्र नक्की होणार आहे. काही दिवस थांब,
मला बोलतेय ना? आता मिळतंय ना ते अन्न सुद्धा मिळणार नाही. मग याल माझेच पाय धरायला. मला आता बसून बसून कंटाळा आला. जरा बाहेर जाऊन टीव्हीवर बातम्या बघतो. अहो, हॉलमध्ये जायचं नाही आपण, विसरलात का? हो, आळणी झाली नाही. सगळे प्रमाणे निघालो होतो मी आपला बाहेर. चला, आता आपल्याच घरात आपल्या जगण्यावर असे निर्बंध घालत पाहिजे. जाऊ देतो. देविकाला वाटतं की आपण तिला तिच्या मनाप्रमाणे घरात वागू देत नाही. म्हणजे काय करू देत नाही? हा, दारू पिऊ देत नाही? मी काय म्हणते, तुम्ही रेडिओ आणा ना इथे आणि रेडिओवर ऐका बातम्या. किती झालंय हे. दिस इज टू मच. अहो, हाईट केली काकूंनी तर. काय झालं? हॉलमध्ये गेलीस का तू? हो, अथर्वला डबा द्यायला गेलेच होते मी. मग देविका बोलली असणार. नाही हो आई, त्याचा राग नाही आला मला. अहो, पण तुम्ही केलेला नाश्ता त्यांनी डस्टबिन मध्ये टाकून दिला. काय? पण का? काय झालं कोणास ठाऊक, त्यांनाच माहिती. पण तिडीक गेली माझ्या डोक्यात. नाही, पण अन्न असं कचऱ्यात टाकायचं कशासाठी? तुम्ही केलं होतं ना, एवढंच कारण आहे त्याला, बाकी काही नाही. काही अर्थच नाहीये याला. माझ्यावरचा राग अन्नावर कशाला काढायचा? आणि इतके वेळा देविका ऐकवत असते ना आपल्याला खर्चावरून, मग आता अन्न असं फुकट घालवायचं का? त्या लोकांना मिळत नाही, हिला मिळतंय, आयतं मिळतंय, म्हणून त्याची किंमत नाही आहे तिला. त्यासाठी स्वतः कधी कष्ट केलेच नाही आहेत. नवरा कमवतोय, जाऊ खायला घालते, मिळतंय, आयतं ताटात पडतंय तिच्या, म्हणून हा माज आहे सगळा. नाही, पण हा माज उतरवायला हवा ना. पण तो आपण आपल्या पद्धतीने उतरवायचा. बोलण्यातून नाही, आपल्या कामातून. असं एकमेकांना वाईट साईड बोलणं म्हणजे ना हिंसाच वाटते एक प्रकारची मला. आणि देविकाशी भांडणं म्हणजे केवळ मनस्ताप आहे. तिच्या पातळीला जाऊन वाईट साईड बोलणं सुचणारही नाही आपल्याला. त्यामुळे आपण जे काही करायचं ते कृतीतून करायचं. नाही, अगदी खरं, अगदी बरोबर बोलतेस तू अरुणा. कुणीतरी म्हटलेलंच आहे, शत्रूला अद्दल घडवायची असेल तर आधी स्वतःची प्रगती करावी, स्वतःचा स्तर वाढवा. बरोबर बोलताय बाबा तुम्ही, पटलंय मला. प्रगती तर करायलाच हवी, त्याशिवाय यांना कळणार नाही. आई, तुम्ही सांगा काय करायचं, मी आहे तुमच्या बरोबर. असं काही करायचं नाही ग. आपण आपली कामं करत राहायचं. तू तुझा योगाचा क्लास घे आणि मी पण घरगुती उद्योग सुरू करता येतोय का ते बघते लवकरात लवकर. वंदनाताईनं जाऊन भेटायला हवं. हो, बोलून घेऊया. तेवढीच अथर्वला मदत होईल, कारण अथर्ववर बर्डन येत आहे. दमतो तो बिचारा 2-2 नोकऱ्या करून. तेवढाच त्याचा भार हलका होईल. तो बोलत नाहीये, पण खूप एक्झॉस्ट होतो तो. नाही, अगदीच होत असेल तसं. कधी जाऊया सांग भेटायला वंदनाताईंना? कल करे सो आज कर, आज करे सो अब. आत्ताच जाऊया. चालेल. बरं, आम्ही वंदनाताईंना भेटून येतो. तुम्हाला काही हवंय का? पेपर, रेडिओ, म्हणजे तुम्हाला बातम्या ऐकता येतील, वाचता येतील. नाही नाही, पेपर आहे, इथेच आहे. नाही तो काय देविका काय तो आयुष्यात वाचायची नाही. जा जा, तुम्ही जाऊन या. बरं, तुम्ही बाहेर पडू नका खोली. नाही नाही, अजिबात पडत नाही, तुम्ही जाऊन या. जा. चल ग. या दोघी सुद्धा कामाला लागल्यात, प्रयत्न करतायत, धडपडतायत. नाही, आता मी सुद्धा हे असं बसून चालणार नाही. काहीतरी काम शोधलं पाहिजे मला पण. तब्येतीची काळजी घेत काहीतरी करायला हवं मला. पण हे यांना कळायला नको, नाहीतर घराबाहेर पडूच देणार नाहीत मला.
क्या स्वाद है काकी जी, खाओ खाओ। वाह वाह वाह। काय खायला? अरे बढ़िया लजीज आलू दे पराठे, घे खाओ खाओ। इव, हे आलू पराठे किती जास्ती ऑइली आहेत अगं मम्मा. तू नको खाऊस आहे प्लीज. काही नाही, एक दिवस खाल्लं तर काही होत नाही, खा. असं ऑइली सकाळी सकाळी खाल्लं ना की मला ना पूर्ण दिवसभर कसं तरी होतं. पूर्वा, एक दिवस कटकट न करता खा ना ग. नो मम्मा, आय डोंट वॉन्ट दिस. मग आता काय करणार आहेस? आमच्याकडे बघत राहणार आहेस? नाही, पण काकूने काहीतरी केलंच असेल ना. हो, केलंच असेल, पण आता आपले ते अपोजिशन पार्टीवाले आहेत. ग मम्मा, तू आता टू मच करतेयस. पूर्वा, तुला कळत कसं नाही? त्यांचा राग ना माझ्यावर वर्षानुवर्ष होता, एवढ्यात जायचं नाही. आणि आता तर काय, तो उघड झालाय. मी तर म्हणते ना, आता आपल्याला त्यांच्यापासून सावध राहायला पाहिजे. काय माहिती, अरुणाने आपल्या खाण्यात काही मिसळलं तर? माणसांचं काही सांगता येत नाही. रागाच्या भरात अंगावर हात उचलणारे विष द्यायलाही कमी करणार नाहीत. देविका, काय बोलतेस तू? आई आई जाऊ दे. नाही अनन्या, मी हिला जेवणातून विष घाले असं कसं बोलतेस ग? पण मी कुठे काय बोलले? हो, पण काकू, तुमच्या बोलण्याचा अर्थ तो नव्हता का? नक्कीच होता. नाही, तुमच्यात वाद असतील, पण अहो तुम्ही असे खोटे अलिगेशन्स का करताय आईंवर? त्या अन्नपूर्ण आहेत आणि त्यांच्याशी तुम्ही असं बोलताय. पण मी अरुचं नाव घेतलंच नाही. मी तर माझ्या मैत्रिणीबद्दल बोलत होते. ही का उगा स्वतःला बोल लावून घेते? नाही नाही, मी तुला चांगलं ओळखते देविका. तुझ्या टोमण्यांची सवय झाली आहे मला आता. लेकी बोले सुने लागे असं करत असतेस तू, त्याचं मला काहीच वाटत नाही. पण अगं, मी आणि जेवणात विष घालेन का? काही अर्थच नाहीये या बोलण्याला. अरू, तू साध्या बोलण्याचा केवढा इशू करतेस? आणि बाय द वे, मी तुला बोलतच नव्हते, मग तू का भांडण उकरून काढतेस? नाही, मला इच्छाच नाहीये तुझ्याशी भांडायची. तू भाग पाडतेस मला. जरा आठवून बघ देविका, लग्न होऊन या घरात आलीस ना तेव्हापासून माझ्या हातच खातीयस तू. तू काय, भाऊजी काय, ही पूर्वा काय. नाही, तुम्ही घरचे जाऊ दे, पण दारात आलेला माणूस सुद्धा कधी उपाशी पोटी गेला नाही का दारातून? आणि काय बोलतेस तू? जरा आठवून बघ. तुझं बाळणपण, या पूर्वाचं लहानपण, आजारपण, पथ्यपाणी सगळं मीच केलं ना. पोट बिघडल्याची सुद्धा तक्रार नव्हती कधी. आणि मी जेवणात विष घालेन का? काही बोलतेस तू. आई जाऊ द्या ना, तुम्ही कशाला एक्सप्लेनेशन देताय? त्यांना तुम्हाला उचकवायचं होतं म्हणून बोलतायत त्या. नाही, मला सहन होत नाही आता. प्रत्येक वेळी तुझ्याबद्दल बोलावं एवढी तू महत्वाची नाहीयेस माझ्यासाठी. आई जाऊ दे, आपण जाऊन येऊया प्रधान काकूंकडे. कुठे? हं? आणि कशाला? मीटिंग करायला? कसली मीटिंग? बिझनेसची. आणि बिझनेस कसला? पापड आणि लोणची विकायचा. त्याच्यासाठी कशाला लागतात ग मीटिंग्स? हातात पिशवी घ्यायची आणि दारोदार फिरायचं. ओ लोणचं घ्या, ओ पापड घ्या, लोणचं घ्या. आई जाऊ द्या, नका काही बोलू, आपण जाऊ. नाही, मला बोलायचंच नाहीये काही. पण एखाद्याला जिव्हारी लागेल असं बोलूच नाही ना. चल. काकी जी, मम्मी जी को तो बुरा लग गया, म्हणूनच बोलले ना मी.
लागला ना बाण निशाण्यावर. मी जर का काकूच्या जागेवर असते ना तर मी आयुष्यात कधीच तुझ्याशी बोलले पण नसते. अगं तेच पाहिजे मला. सुंठी वाचून खोकला जाईल. हा भाऊजी कुठे निघाला? आलो आलो. कुठे गेले आता हे चोरासारखे? हा बघितलंस, धड उत्तर सुद्धा दिलं नाही. हातात पैसा नाही पण माज किती यांचा. आता बाहेर कुठे गेलेत ना ते सही सलामत परत येऊ दे, नाही तर कुठे पाडाय बिडायचे. उगाच आपल्या डोक्याला ताप. काकीजी ज्यूस. तू केलंस? का? अरे अनन्या मला म्हणाली की तू पण जरा कुकिंग शिक. पण का? अरे रोहनला आवडेल ना मी कुकिंग शिकले तर, म्हणून ज्यूस. सकाळ संध्याकाळ काय फक्त रोहनला ज्यूसच पाजणार आहेस? नहीं 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 नहीं, अरे ज्यूस से तो शुरू किया है. तुम्ही घ्या ना, टेस्ट करून सांगा ना मला कसं वाटतंय. मी तुला सांगते सिमरन, या कर्णिक पुरुषांच्या बायकांना कुकिंग शिवाय दुसरं काही येत असेल असं मला नाही वाटत. तू जर कुकिंग शिकलीस ना तर आयुष्यभर तुला कुकिंग करायला लावतील. आणि आता रोहनला का खुश ठेवायचंय? अरे काकीजी म्हणजे तो मला मग बँगलोरला घेऊन जाणार ना. ओ अच्छा. कैसा है? ठीक आहे, एकदम साधं आहे. आणि तुला तर माहितीये मला साध्या गोष्टी आवडत नाहीत. अरे आता दिवसा ढवळ्या याच्यात काही गळण्यासारखं दुसरं नाहीये. किमान बर्फ तरी आण. हो ठीक आहे, मी बर्फ आणते. सावकाश थांब. सिमरन जर दरवाजा तर हो धर पटकन. सोड सोड राहू दे. अहो थांबा. काळजी नका करू, इथे नाही आतल्या खोलीतच ठेव. सावकाश मागे बघा. एक एक पीस आपण चेक करून घेऊया. हा हळू. हा आई जमतंय ना? हळू 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 हळू. येईल का? हो येईल. सिमरन या मीटिंग साठी गेल्या होत्या आणि डायरेक्ट बॉक्स घेऊन आल्या. त्या बॉक्स मध्ये काय आहे? मला वाटतं त्याच्यात पापड असतील. पापड एक दोन मागून घेऊन येऊ का टेस्ट साठी? पावळट. पापड कसे असतील? हेवी होता ना बॉक्स. पापड कुठे हेवी असतात? नक्की काय आहे त्या बॉक्स मध्ये? प्रधानांनी असं काय दिलं त्यांना? मला कळायलाच पाहिजे. एक मिनट काकीजी, प्रधान काकू को पूछ के आओ क्या? हा जा जा विचारून ये, म्हणजे सगळ्यांना कळेल आपण त्यांच्यावर वॉच ठेवून आहोत ते. मूर्ख कुठची. अगं आतली बातमी काढ जा. ये तू रोज का काम है फिर तो? मग तेच कर. त्या बॉक्स मध्ये काय आहे हे मला कळायलाच हवं. जा ना. हो हो ठीक आहे, मी जाते. काय असेल त्या बॉक्स मध्ये?